एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है। एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता जो मुद्दा आपण चर्चा करणार आहोत तो आहे तुमचे व्यक्तिमत्व ओळखा. आपल्यापैकी प्रत्येक जण विविध प्रतिभा, गुण आणि सामर्थ्य यांचा एक अद्वितीय संच घेऊन जन्माला येतो. त्या व्यतिरिक्त आपल्या सर्वांमध्ये अनेक शक्ती आहेत, गुण आहेत आणि क्षमता आहेत ज्या आपल्याला अगदी प्राण्यांपासून वेगळे ठरवतात. मग त्या कोणत्या आहेत? जसे की इच्छाशक्ती, शोध घेण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, तसेच सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि नवकल्पना, नवनिर्मिती, उत्कृष्टतेची इच्छा, ज्ञानाची तहान आणि सौंदर्याप्रती आकर्षण. किती सुंदर आहे हा शब्द, सौंदर्याप्रती आकर्षण. पण ही जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये आहे आणि आपल्याला प्राण्यांपासून वेगळे ठरवते. मग आता तुम्हाला तुमच्या जो अध्ययन जोडीदार आहे, लर्निंग पार्टनर जो आपण ठरवलेला आहे, त्याच्यासोबत चर्चा करायची आहे. आणि मनुष्याकडे आणखीन कोणत्या विशिष्ट शक्ती आहेत, गुण आहेत आणि क्षमता आहेत त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत. मनुष्याकडे अतुलनीय आणि अमूल्य रत्नांनी समृद्ध अशी एक खाण म्हणून आता तुम्ही बघा. किती ही कल्पना सुंदर आहे. आणि शिक्षणामुळेच त्याचा हा जो खजिना आहे तो उघडकीस येऊ शकतो आणि संपूर्ण मानवजातीला त्याचा फायदा मिळू शकतो. मग आता वरील जी तुम्ही लर्निंग पार्टनर बरोबर डिस्कस करून, चर्चा करून जी काही यादी तयार केलेली आहे, त्या यादीत कोणत्या शक्ती आहेत, गुण आणि क्षमता आहेत ज्यांना तुम्ही रत्न मानू इच्छिता, त्यांना तुम्ही काय करायचं हे चिन्हांकित करायचं आहे. म्हणजे अंडरलाईन करू शकता किंवा त्याच्या भोवती एक वर्तुळ काढू शकता की ही तुमची रत्न आहेत. त्याच्यावरती काही मिनिटं तुम्ही थांबा, चिंतन करा. चिंतन करा म्हणजे काय, सखोल विचार करा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाच्या खाणीत दडलेली ही जी रत्न आहेत ना ती तुम्हाला ओळखायची आहेत, पारखायची आहेत आणि ती तुम्हाला लिहायची आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाचा आणखीन एक पैलू म्हणजे आपल्याला आपल्या पालकांकडून तो वारसा मिळालेला असतो. आपल्यापैकी प्रत्येक जण पूर्वजांच्या लाखो वर्षांच्या विकासाचे प्रकटीकरण आहोत. म्हणून आपली जीन्स म्हणजे जनुक त्यांच्यापैकी एक आहे आणि आतासाठी ती अगदी कायमचं हे तसंच राहणार आहे. मग अनुवंशिक विज्ञानामध्ये, जेनेटिक सायन्स मध्ये असं मानलं जातं की प्रत्येक मुलाला त्याच्या तिच्या वडिलांकडनं, आईकडून जनुकांचा काय मिळतो, एक संच मिळतो. जेव्हा ही जनुके एकत्र येतात तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासारखे होता किंवा तयार होता. पण तरी सुद्धा तुमच्या भावंडांपेक्षा मात्र तुम्ही वेगळे असता. बरोबर आहे की नाही? तुम्हाला हे जाणवत असेल. म्हणून आपण पाहतो की जनुक किंवा जीन्स प्रत्येक व्यक्तीला त्याचा जुळा भाऊ असो किंवा बहीण असो तिच्यापेक्षा सुद्धा वेगळे बनवतात. अर्थात हा अनोखा भाग तुमच्या डीएनए क्रमातील असलेल्या फरकाचा एक छोटासा भाग सुद्धा आहे. तर हे वैज्ञानिक त्याच्यामागे मोठं विज्ञान आहे. आपण सर्वजण अद्वितीय किंवा विलक्षण स्वभाव वैशिष्ट्यांसह जन्माला आलेलो आहोत. स्वतःला चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आपल्याला याची माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याला मिळालेल्या काही गोष्टी सकारात्मक असू शकतात आणि काही अर्थातच नकारात्मक असू शकतात. तुमचा भूतकाळ जाणून घेणे म्हणजे स्वतःला जाणून घेणे असं सर्वसाधारणपणे बोललं जातं. आणि वर्तमानात लागू केलेला भूतकाळ आता भविष्य पाहण्यासाठीचा आरसा ठरू शकतो. प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासाठी एक आता वेगळ्या प्रकारची कृती देण्यात आलेली आहे. ती म्हणजे डॉक्टर केहान इघानियन हे सायकॉलॉजिस्ट आहेत. यांच्या मुलाखतीचा तुम्हाला एक व्हिडिओ बघायचा आहे. ते काय म्हणत आहेत ते तुम्ही लक्षात घ्या.
तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेल्या गोष्टींमुळे तुमच्यात जे काही आहे आणि त्यातील जे फारसे सकारात्मक नाही त्यासाठी त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काही कृती करणं आवश्यक असतं. त्याच्याबद्दल त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर हा व्हिडिओ नक्की बघा. म्हणूनच आपण आत्मविकास यासारख्या संज्ञा ऐकतो. मग हे फक्त आपलं भौतिक शरीर आहे की त्याहून काही अधिक आहे? एखाद्याच्या भौतिक शरीराच्या विकासास विविध प्रकारच्या मर्यादा असतात आणि शरीर विशिष्ट वयापर्यंत पोहोचल्यानंतर पुढे विकास होण्यास नकार देते. काय होतं, शरीर नंतर अधिकाधिक खालावते. शिवाय जर मी केसांची वेशभूषा केली किंवा अत्तर लावलं किंवा खूप सारा मेकअप लावला किंवा ब्रँडेड कपडे घातले तर माझं रूप नक्कीच बदलू शकतं. परंतु ह्याचा अर्थ असा होतो की मी आंतरिकपणे बदललेले आहे व माझे खरे स्वरूप बदलावे अशी इच्छा आपल्या सगळ्यांकडे असते. आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांपासून खूप भिन्न आहोत. त्यामुळे आत्मविकास सर्वांसाठी एकसारखा असू शकत नाही. असे असले तरी काही मूलभूत पद्धती आहेत, कौशल्य आहेत आणि आवश्यकता आहेत ज्या सर्वांना लागू होतात. त्यापैकी तुम्हाला काही गोष्टी मी आता सांगणार आहे. स्व म्हणजे स्वतःला आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जाणून घेणे. मग आपण खरोखर कोण आहोत आणि आपण विशिष्ट मार्गाने का वागतो आणि प्रतिक्रिया का देतो हे जाणून घेतल्याने आपण स्वतःचा आणि आपले व्यक्तिमत्व विकसित करण्याचा व त्याचबरोबर इतरांशी आणि आपल्या वातावरणाशी एक निरोगी संबंध निर्माण करण्याचा आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. किती महत्वाचं आहे हे आपल्या आयुष्यामध्ये. जेव्हा मायकल अँजेलो डेव्हिडचा पुतळा कोरण्यास तयार होता तेव्हा त्याने संगमरवर निवडात बराच वेळ घालवला, कारण त्याला माहित होते की कच्च्या मालाची गुणवत्ता तयार उत्पादनाचे सौंदर्य आहे ते नक्कीच निश्चित करणार आहे. त्याला माहित होते की तो दगडाचा आकार बदलू शकतो, परंतु तो दगडाचा जो मूलभूत घटक आहे तो मात्र बदलू शकणार नाही. आपण सर्वजण आपल्या स्वतःचे सामर्थ्य आणि कमकुवततेच्या संचासह जन्माला आलेलो आहोत आणि कोणताही फॉर्म्युला आपल्या सर्वांसाठी एक जादू करत नाही की अचानक आपलं व्यक्तिमत्व बदलणार आहे. जोपर्यंत आपण आपले वेगळेपण ओळखत नाही तोपर्यंत आपल्याला एकाच कार्यशाळेत लोक एकाच स्पीकर सोबत सारखा वेळ कसे बसू शकतात हे अजिबात समजू शकणार नाही. परंतु आधी म्हटल्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येक जण अमूल्य रत्नांची समृद्ध खाण आहे. आपल्याकडे विविध कौशल्य आहेत, आपल्याकडे विविध गुण आहेत, शक्ती आहेत. हे सर्व मिळून आपलं जे एक खजिना आहे आपल्या स्वतःचा तो तयार होतो. म्हणूनच म्हटलेलं आहे की मनुष्य ही एक अमूल्य रत्नांची समृद्ध खाण आहे. धन्यवाद.